तुम्ही महिन्याला किती पैसे कमवत असाल, पण महिन्याच्या अखेरीस पॉकेट रिकामी होते का? जर उत्तर हो असेल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत पैसे वाचवण्याच्या 10 अशा सवयी ज्या तुमच्या आर्थिक परिस्थिती हळूहळू पण कायमची बदलू शकतात. 1. कमाईपेक्षा खर्च कमी करा. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे जितके पैसे कमवता त्यापेक्षा कमी खर्च करा. उरलेले पैसेच तुमची खरी संपत्ती बनतात. 2. आधी बचत नंतर खर्च. पगार किंवा उत्पन्न मिळाल्यानंतर आधी किमान 10 ते 20% रक्कम बचतीसाठी बाजूला ठेवा. जे उरेल त्यातून खर्च करा. 3. प्रत्येक खर्चाची नोंद ठेवा. दररोजचा अगदी छोटा खर्चही लिहून ठेवा. महिन्याच्या शेवटी कोणत्या गोष्टीवर अनावश्यक खर्च होतो हे सहज लक्षात येईल. 4. अचानक खरेदी टाळा. एखादी वस्तू आवडली म्हणून लगेच खरेदी करू नका. 24 तास थांबा, त्यावर विचार करा, त्यानंतर गरज वाटली तरच ती घ्या. 5. बजेट तयार करा. महिन्याच्या सुरुवातीलाच घर खर्च, प्रवास, EMI, बचत आणि एंटरटेनमेंटसाठी वेगळे बजेट ठरवा आणि ते फॉलो करा. 6. ऑफरच्या मोहात पडू नका. बाय वन गेट वन किंवा मोठ्या डिस्काउंटच्या नावाखाली अनेकदा अनावश्यक वस्तू घेतल्या जातात. ऑफर्सपेक्षा गरज महत्त्वाची. 7. एमर्जन्सी फंड तयार करा. किमान 3 ते 6 महिन्याचा खर्च इतका एमर्जन्सी फंड तयार ठेवा. अचानक आलेल्या संकटात कर्ज घेण्याची वेळ येणार नाही. एमर्जन्सी फंड म्हणजे काय यावर मी एक व्हिडिओ बनवलाय, तो तुम्ही बघू शकता. 8. कर्जाचा वापर मर्यादित ठेवा. क्रेडिट कार्ड आणि वैयक्तिक खर्च फक्त आवश्यक वेळेतच वापरा. व्याजामुळे तुमची बचत कमी होऊ शकते. 9. इन्व्हेस्टमेंट सुरू करा. फक्त पैसे साठवू नका, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. लहान रकमेपासून सुरुवात केली तर कंपाऊंडिंगची ताकद भविष्यात मोठा फायदा देऊ शकते. 10. आर्थिक ध्येय निश्चित करा. घर, कार, मुलांचे शिक्षण किंवा रिटायरमेंट, प्रत्येक गोष्टीसाठी स्पष्ट आर्थिक गोल्स ठेवा. ध्येय असेल तर बचत करण्याची प्रेरणा कायम राहते. लक्षात ठेवा, श्रीमंत होण्यासाठी मोठा पगार नाही, तर चांगल्या आर्थिक सवयी आवश्यक असतात. आजपासून यापैकी फक्त 2 ते 3 सवयी जरी पाडल्या तरी काही वर्षातच मोठा आर्थिक फरक दिसू शकतो. अशीच उपयुक्त माहिती मराठीत मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.